तैवान आणि चीन यांच्यात नेमका वाद काय आहे? चीन आणि अमेरिका यांच्यातील अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यामुळे तणाव निर्माण झाला. गेल्या 25 वर्षात अमेरिकेतल्या उच्चपदस्थ नेत्यांचा हा पहिलाच तैवान दौरा आहे. चीनने हा दौरा अतिशय धोकादायक असल्याचं म्हटलं आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्री शी फेंग यांनी हा दौरा द्वेषपूर्ण असल्याचं सांगून त्याचे गंभीर परिणाम होणार असल्याचा इशाराच दिला आहे. चीन हातावर हात देऊन बसणार नाही असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. तर अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा विभागाच्या प्रवक्ते जॉन किर्बी म्हणाले की नॅन्सी पेलोसी यांचा चीन दौरा हा वन चायना या धोरणाला अनुसरून आहे. ते संकट असल्याचं भासवण्याची अजिबात गरज नाही. मुळात तैवान आहे काय? मग चीनचा शेजारी असलेला तैवान हा त्याचा प्रखर विरोधी असून सुद्धा त्याची दमदार प्रगती कशी झाली? तैवान हा आपल्यातून फुटून बाहेर निघालेला प्रदेश असल्याचं सांगत चीन या बेटावर कायम आपली मालकी सांगत आला आहे. तर आपण सार्वभौम राष्ट्र असल्याचा तैवानचा दावा आहे. यावरूनच अनेक दशक वाद सुरू आहे. पण तैवान या देशाची गोष्ट काय ते आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी सहाय्यक प्राध्यापक अभिजित पवार सज्ञान इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलमधून विषय मांडतो आहे, तैवान आणि चीन यांच्यात नेमकं आहे तरी काय. नक्कीच तुम्ही सज्ञान IS इन्स्टिट्यूटला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं असेल यात मला खात्री आहे. पण अजूनसुद्धा ज्या कमेंटची आवश्यकता आहे त्या येत नाही, त्यामुळे नक्कीच कमेंट करा आणि आपल्या सर्व स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना हे करंट अफेअरचे विषय पाठवत राहा. तर आपण जाणून घेत आहोत तैवानचा इतिहास. तैवानचं स्वतःचं असं सरकार आहे, राष्ट्रपती आहेत, राजमुद्रा आहे, सीमांचं रक्षण करण्यासाठी लष्करी बळही आहे, पण तरीही त्यांना संपूर्ण राष्ट्राचा दर्जा नाही. ही कहाणी तैवानची. औपचारिकदृष्ट्या तैवानचं नाव रिपब्लिक ऑफ चायना अर्थात चीनचं प्रजासत्ताक असं आहे. खंडप्राय पसरलेल्या चीनच्या मुख्य भूमीपासून तैवान भौगोलिकदृष्ट्या विलग आहे. चीनच्या समुद्र सीमेपासून जेमतेम 100 मैल अंतरावरचं स्वतंत्र बेट म्हणजे तैवान. तैवानची लोकसंख्या साधारण 1.5 कोटी. तैपई ही तैवानची राजधानी. देशाचं क्षेत्रफळ अगदीच 36,166 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे आकारमानाने तैवान हा महाराष्ट्रापेक्षा खूपच छोटा आहे. परंतु आर्थिक आणि औद्योगिक विकासाच्या बाबतीत प्रगतीत तो सुसाट आहे. इलेक्ट्रॉनिक उत्पादन हे तैवानचं गुणवैशिष्ट्य. आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनेक गॅजेट्सवर मेड इन तैवान असं लिहिलेलं आपण पाहतो. मॅड्रिन ही प्रमुख भाषा, ही महत्त्वाची गोष्ट आहे. मॅड्रिन ही तैवानची प्रमुख भाषा आहे. याच्या बरोबरीने मिन्नान चायनीज आणि हक्का या भाषाही बोलल्या जातात. ताहो हा इथला प्रमुख धर्म आहे. बौद्ध आणि ख्रिश्चन अनुयायांचं प्रमाणही इथे बऱ्यापैकी आहे. तैवानमधल्या लोकांचं म्हणजे पुरुषांचं आयुर्मान हे 76 तर महिलांकरता ते 82 वर्ष आहे. म्हणजे जगण्यासाठी पोषक असं वातावरण असल्याचं या आयुर्मानातून दिसून येतं. तैवानचे दिवंगत नेते चियांग काई शेक यांच्यासह प्रमुख नेत्यांचे पुतळे असलेल्या पार्कातील काही दृश्य आपण आता सध्या पाहतो. ज्ञात इतिहासानुसार 1863 मध्ये चीनचाच भाग असलेला हा प्रदेश क्विंग राजवटीच्या अंमलाखाली होता. साधारण 250 वर्षानंतर चीन आणि जपान यांच्यात झालेल्या युद्धात चीनला पराभवाला सामोरे जावं लागलं. पराभवामुळे हा भाग जपानच्या ताब्यात गेला. 50 वर्षानंतर दुसऱ्या महायुद्धाची अखेर झाली. अणुबॉम्बच्या तडाख्याने झेलणाऱ्या जपानचं या युद्धात अपरिणित नुकसान झालंय आपल्याला माहीतच आहे. 28 फेब्रुवारी 1947 हा तैवानसाठी काळा दिवस ठरला. चीनच्या सरकारविरुद्ध तैवानमध्ये अनेक वर्ष असंतोष खदखदत होता. 28 फेब्रुवारीला असंतोषाचा उद्रेक झाला. क्योमतिंग नेतृत्वाखाली चीन सरकारने हे जन आंदोलन चिरडलं. तैवानमधील हजारो नागरिकांचा यात मृत्यू झाला. मृत्यूचा आकडा 10,000 असल्याचं त्यावेळी सांगण्यात आलं. मृत्यूच्या बरोबरीने तैवानचे अनेक नागरिक बेपत्ता सुद्धा झाले. अनेकांना तुरुंगात डांबण्यात आलं. जागतिक इतिहासातील हे कटू सत्य 228 म्हणून ओळखलं जातं. या घटनेने तैवानच्या स्वातंत्र्य चळवळीची एक वेगळीच ठिणगी पडली. 2 वर्षात कम्युनिस्ट नेते माओ तुंग यांनी चीनची सूत्रे आपल्या हातात घेतली. माओ विरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागलेले राष्ट्रीय नेते चियांग काई शेक यांनी चीनमधून पळ काढला. आता माओ हा शब्द ज्यावेळी आपण ऐकतो त्यावेळी भारतामध्ये इथे आपल्याला माओवादी संघटना असं कानावर पडतं. मग या माओवादी संघटनाला त्याच माओचा पाठिंबा होता असं सुद्धा इतिहासकारांच्या मते. आणि समग्र इतिहासाचा विचार करताना हा माओ भारताला सुद्धा तितकाच घातक होता. हे
आपल्याला आठवत असेल किंवा इतिहासात आपण जेव्हा नेहमी वाचतो की 1962च्या युद्धामध्ये या माओवादी संघटनांचा खूप मोठा पगडा होता. म्हणजे त्या काळात समग्र इतिहासामध्येच संपूर्ण जगामध्ये डाव्या विचारसरणीचा उद्रेक झाला आणि त्या उद्रेकाचा पुढे गंभीर परिणाम झाला. इथं आमचा कोणत्या विचारसरणीला विरोध नाहीये, पण त्या काळी समग्र इतिहासात काय झालं हे सांगणं ही काळाची गरज आहे. तर 228 या घटनेनंतर हादरलेल्या तैवानला चिऑंग यांच्या रूपात कणखर नेतृत्व मिळालं. 1975 पर्यंत चिऑंग यांनीच तैवानचं एक हाती नेतृत्व सांभाळलं. हा काळ तैवानच्या प्रगतीचा होता. आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक पातळीवर तैवानने दमदार भरारी घेतली. संयुक्त राष्ट्र संघटनेने तैवानसह चीनला देशातलं एकमेव प्रशासन म्हणून मान्यता दिली. चीनने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत स्थान काबीज केलं. काही वर्षातच वॉशिंग्टन अर्थात अमेरिकन राजनैतिक संबंधांचं माध्यम म्हणून तेपैनऐवजी बीजिंगची निवड झाली. अमेरिकेच्या संसदेने तैवान रिलेक्शन ॲक्शन पारित केला. तैवानचं सार्वभौमत्व जपण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन अमेरिकेने त्यावेळी तैवानला दिलं. 4 दशकानंतर तैवानमधील मार्शल लॉ मागे घेण्यात आला. चीनला जाण्याखेरीज निर्बंध कमी करण्यात आले. पुढच्या वर्षी म्हणजे त्या काळातच चिऑंग यांचं निधन झालं. त्यांनीच निवडलेल्या लेलिंग हुईन यांनी तैवानीकरण धोरण अंगीकारलं. स्थानिक भाषा आणि संस्कृतीचे निर्बंध शिथिल करण्यात आले. 1996 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकाही ली यांनी डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या पेंग मिंग विंग यांना हरवलं. चीनने क्षेपणास्त्र हल्ले करत या निवडणुका होऊ नयेत यासाठी जोरदार प्रयत्न केले. पण 2000 साली झालेल्या निवडणुकांच्या निमित्ताने सत्ता परिवर्तन झालं आणि क्योमितिंग यांच्या पक्षाची तैवानवरची 50 वर्षाची सत्ता संपुष्टात आली. चेन शुईंग बियॉन यांनी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत विजय मिळवला. चीन हल्ला करत नाही तोपर्यंत तैवानचे स्वातंत्र्य जाहीर करणार नाही, स्वातंत्र्यावर सर्वमत चाचणी घेणार नाही, चीन आणि तैवान यांचं एकत्रीकरण व्हावं यासाठी तयार करण्यात आलेला आराखडा रद्दबातल ठरवणार नाही, अशी भूमिका नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष चीन यांनी त्यावेळी घेतली. चीनने त्यांची खोटारडे म्हणून हेटाळणी केली. 2001 मध्ये आध्यात्मिक गुरु दलाई लामा यांनी राष्ट्राध्यक्ष चीन यांनी भेट घेतली. चीनने त्याला सुद्धा सक्त विरोध केला. या दरम्यान अमेरिकेने तैवानला पाणबुड्या, युद्धनौका आणि विमान देण्याचं कबूल केलं. मात्र नौदलाची रडार सिस्टम द्यायला मात्र नकार केला. चीनने या प्रकरणी निषेध नोंदवला. चीनबरोबर थेट व्यापार आणि गुंतवणुकीवर असलेली 50 वर्षाची बंदी रद्द करण्यात आली. पुढच्या वर्षी म्हणजे त्याच काळातल्या नंतरच्या वर्षी तैवानने WTO करारात प्रवेश घेतला. सार्स व्हायरसचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यामुळे तैवानमध्ये आरोग्यस्थिती खालावली. 2005 मध्ये तैवानमधील नॅशनल पार्टीचे लिंग चैन यांनी चीनला भेट दिली. 1949 नंतर चीनमधील कम्युनिस्ट नेते आणि तैवानमधील नॅशनल नेत्यांची पहिली भेट होती. आत्ता जो उल्लेख केला सार्स या व्हायरसचा, तो सार्स म्हणजे SARS-CoV-19 म्हणजे कोविड-19 म्हणजेच साधारण भाषेमध्ये कोरोना. जिने आता प्रादुर्भावातला गेले 2-2.5 वर्ष आपण सगळे लॉकडाऊनमध्ये घरात बंद होतो, तो त्या काळात तैवानमध्ये होऊन गेला होता. म्हणूनच आपण जर आकडेवारी पाहिली तर या 2-2.5 वर्षाच्या कोविडच्या काळात तैवानमध्ये खूप कमी केसेस आढळल्या होत्या. त्यावेळी त्यांना हा प्रादुर्भाव होऊन गेला होता. मग त्याची खबरबात चीनला असणं हे शाश्वत होतं. त्यामुळे तैवानने असा आरोप केला आहे की या रोगावर किंवा या कोविड-19वर चीन आधीपासूनच काहीतरी संशोधन करत होतं आणि त्याचे दुष्परिणाम हे 2019, 20, 21 मध्ये जगाला भोगायला लागलेत, असा आरोप तैवानने केला होता. 2006 मध्ये तैवानमध्ये शक्तिशाली भूकंप अनुभवला. या दुर्घटनेत समुद्राखाली जाणाऱ्या केबलचं नुकसान झालं. त्यामुळे तैवानचा जगाशी असलेला संपर्क काही काळासाठी तुटला. तैवान हा प्रबळ होणारा शत्रू असल्याचं सांगत चीनने आपलं लष्करी सामर्थ्य बळकट केलं. त्याला प्रत्युत्तर म्हणून तैवानने स्वतंत्र राष्ट्र म्हणून संयुक्त राष्ट्र संघटनेसमोर सादर होण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत रिपब्लिक ऑफ चायना नावाने तैवान प्रतिनिधित्व करत असते. मात्र तैवानची विनंती अमान्य करण्यात आली. पुढच्या वर्षी म्हणजे त्याच काळातल्या पुढच्या वर्षी तैवानमध्ये सत्ता परिवर्तन झालं आणि KMT पक्षाने बाजी मारली. हा 2006चा काळ आहे. चेऊ शिंग बियॉन यांनी राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. मा इंग जुई यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली. 50 आणि 60च्या दशकात मार्शल लॉ असताना झालेल्या शिकारणीसाठी मा यांनी त्यावेळी माफी मागितली. 2009 मध्ये पहिल्यांदा चीन आणि तैवानमध्ये अधिकृत संवाद झाला. तैवानबरोबर शस्त्रास्त्राच्या खरेदी विक्रीवरून अमेरिका आणि चीनचे संबंध ताणले गेले. 2010 मध्ये बदलाचे संकेत देत चीनने तैवानशी व्यापार करण्याचा करार केला.
2010 मध्ये व्यापार करायला चीनने सुरुवात केली. पण मग 2010 मध्ये सुरुवात केल्यानंतर आत्ता गेल्या तब्बल 12 वर्षानंतर पुन्हा त्यांना असं का वाटतं की तैवान हा त्यांचाच भाग आहे आणि त्याच्यावरून पुन्हा का वाद सुरू झालेत, हे आपण जाणून घेत आहोत. तैवान हा चीनमधून वेगळा झालेला प्रांत आहे असं ते म्हणतात आणि चीनला असं वाटतं की तैवान हा शेवटी त्यांच्याच ताब्यात येणार. तैवान आणि चीन यांचं एकत्रीकरण होणार असल्याचा पुनरुच्चार चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी केला आहे. ते मिळवण्यासाठी बळाचा वापर करण्याची शक्यताही नाकारलेली नाही. तैवान स्वतःला एक स्वतंत्र राष्ट्र मानतो, याची स्वतःची घटना आहे आणि त्यांनीच निवडून दिलेले नेत्यांचे सरकार आहे. मग तैवान हा महत्त्वाचा काय आहे पण एवढा? तैवान चीनच्या आग्नेय समुद्र किनाऱ्यापासून 100 मैल अंतरावरचं एक बेट आहे. चीन मानतं की तैवान त्यांच्यातला एक प्रांत आहे, तो पर्यायाने एक दिवशी चीनचाच भाग होणार आहे. दुसरीकडे तैवान स्वतःला स्वतंत्र प्रांत असल्याचं सांगत आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्रदेशात तैवान वसला आहे. चीनने जर तैवानवर ताबा मिळवला तर पाश्चिमात्य देशातील अनेक तज्ज्ञांच्या मते तो पॅसिफिक महासागरात दबदबा निर्माण करण्यात यशस्वी होईल. त्यामुळे गुआन आणि हवाई बेटांवर असलेल्या अमेरिकेच्या सैन्याने धोका निर्माण होऊ शकतो. मात्र आम्ही शांततेच्या मार्गाने जाणार असल्याचं चीन नेहमी म्हणतो. आपण आता या मॅपमध्ये पाहू शकता की जर तैवानचा भाग घेतला तर तो चीनला किती सुखकर होईल आणि मग अमेरिकेला कसा त्याचा बाधा होऊ शकतो. त्याच्या हवाई हल्ल्यांचे काही त्यांची जी संरक्षण ठिकाणं आहेत तिथे चीनचा ताबदबा होऊ शकतो आणि पॅसिफिक महासागर हा पर्यायाने त्यांच्या ताब्यात सुद्धा जाऊ शकतो. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी चीन आणि तैवान यांच्यात खऱ्या अर्थाने फूट पडली. त्यावेळी चीनमधल्या कम्युनिस्ट पक्षांचा तिथल्या सत्ताधारी कोतिवांग पक्षांबरोबर लढा सुरू झाला. 1949 मध्ये माओ त्से-तुंग यांच्या नेतृत्वात चीनमधील कम्युनिस्ट पक्षाचा विजय झाला. जसं मी म्हणालो की माओवादींचा त्या काळी सुळसुळा झाला होता. हा इतिहास आपल्याला माहीतच आहे, जो आपण आत्ताच काही थोड्या वेळापूर्वी बोलला. पण जर युद्ध झालं तर त्याचा तैवानवर काय परिणाम होऊ शकतो? चीन लष्करी कारवाई करून चीन आणि तैवानचे एकत्रीकरण करू शकतं. दोन्ही देशात आर्थिक संबंध सुदृढ झाले तर हे शक्य होऊ शकतं. मात्र या दोन देशात जर युद्ध झालंच तर तैवान चीनच्या समोर अगदीच दुबळा सिद्ध होईल. चीनच्या सैन्यावरचा खर्च अमेरिकेनंतर सर्वात जास्त आहे. त्यांची लष्करी ताकद विशाल आहे. मिसाईल तंत्रज्ञान असो की नौसेना किंवा वायुसेना असो, अगदी सायबर हल्ल्यात चीन इतकी ताकद क्वचितच इतर देशांमध्ये आहे. लष्करी कारवाईच्या बाबतीत चीनची तुलना नाही. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिकल स्टडीजच्या मते चीनकडे एकूण 20.35 लाख सक्रिय सैन्य आहे. तसेच तैवानकडे केवळ 1.63 लाख सक्रिय सैन्य आहे. त्यामुळे चीनच्या ताकदीसमोर तैवान 12 पटीने कमी आहे. लष्कराचं बोलायचं झालं तर त्यांच्याकडे 9.65 लाख सैन्य आहे, तर तैवानकडे फक्त 88,000 सैन्य आहे. नौदल 2.60 लाख सैनिक आहेत, तर तैवानचे नौदल 40,000चं आहे. चीनच्या वायुसेनेत 4 लाख लोक आहेत, मात्र तैवानमध्ये तेच संख्याबळ 35,000 इतकं आहे. याशिवाय चीनकडे 4.15 लाख इतर सैनिक आहेत, पण तैवानमध्ये वेगळी परिस्थिती आहे. पाश्चिमात्य देशातील अनेक तज्ज्ञांच्या मते जर चीन आणि तैवानमध्ये संघर्ष झाला तर तैवान जास्तीत जास्त तो हल्ला परतवण्याच्या परिस्थितीत असेल. त्यांना अमेरिकेकडून मदत मिळू शकते. ते तैवानला शस्त्र विकू शकतात. मात्र अमेरिकेचं तैवानबाबतचं धोरण अस्पष्ट आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर तैवानवर हल्ला झाला तर अमेरिका काय करेल? तो तैवानला मदत करेल का? हा अद्याप न सुटलेला प्रश्नच आहे. राजकीयदृष्ट्या चीन सध्या एक चीन या धोरणाचं समर्थन करतोय. याचा अर्थ असा की बीजिंगमधील सरकार हे चीनचा खरा प्रतिनिधी आहे आणि त्याचा औपचारिक संबंध तैवानऐवजी चीनशी आहे. पण मग ही परिस्थिती चिघळत चालली आहे का? 2021 मध्ये चीनने तैवानच्या हवाई संरक्षण क्षेत्रात त्यांचे लढाऊ विमान पाठवून तेथे दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ज्या भागात परकीय देशातील विमानांना ओळखून त्यांवर नियंत्रण ठेवले जाते अशा क्षेत्रात हवाई संरक्षण क्षेत्र असं म्हणतात. तैवानने 2020 मध्ये विमानांच्या घुसखोरीचे आकडे सार्वजनिक केले होते. अशा प्रकारची घुसखोरी ऑक्टोबर महिन्यात वाढली होती. ऑक्टोबर 2021 मध्ये एकाच दिवसात ही विशेष बाब 56 विमानं तैवानच्या प्रदेशात गेली होती. पण मग जगासाठी तैवान इतका महत्त्वाचा आहे का? म्हणजे असं होतं ना, तो त्यांचा घरगुती प्रश्न, आपण का त्यात पडावं? पण त्याचं महत्त्व काय? तैवानची अर्थव्यवस्था जगासाठी अतिशय महत्त्वाची आहे. आपण जे रोज इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरतो, उदाहरणार्थ मोबाईल, लॅपटॉप, घड्याळ, त्यात जे चिप आपण वापरतो ते मुळात तैवानमध्ये तयार होते. त्यामुळे या चिपसाठी तैवानची सगळी गरज ही जगाला आहे. तैवानमध्ये वन मेजर नावाची कंपनी बहुतांश कंपन्यांसाठी चिप तयार करते. 2021 मध्ये चिपची बाजारपेठ जगभरात $100 अरब होती. तैवान याच्यावर ताबा मिळवला तर चीनच्या
प्रदेशामध्ये चीनच्या हातामध्ये मोठी आर्थिक गणितं लागू शकतं. पण मग तैवानमध्ये जे लोक राहतात त्यांचं काय म्हणणं असेल बरं या सगळ्यांवर? चीन आणि तैवान यांच्यात तणाव वाढला असला तरी एका संशोधनानुसार या तणावाचा फारसा फरक तिथल्या लोकांना पडलेला नाही. ऑक्टोबरमध्ये तैवान पब्लिक ओपिनियन फाउंडेशनने तिथल्या लोकांना विचारलं की चीनबरोबर युद्ध होईल का, तर त्यांचं त्यातले 64% लोकांनी नाही असं उत्तर दिलं. तसंच दुसऱ्या एका संशोधनात तैवानचे लोक स्वतःला चीनपेक्षा वेगळं मानत नाहीत असंही समोर आलं. नॅशनल चिंगची विद्यापीठाच्या एका सर्वेक्षणात 1990च्या तुलनेत आज तैवानच्या लोकांमध्ये तैवानी ओळख मोठ्या प्रमाणात जागृत झाली आहे. लोक स्वतःला चीनी किंवा तैवानी किंवा दोन्ही म्हणण्याच्या वृत्तीत बरीच घट झालेली आहे. म्हणजे लोक स्वतःला लेबल लावून घेण्याला इच्छुक नाहीत असा याचा साधारण अर्थ होतो. पण अतिशय काही या रंजक आणि पुढे जाऊन त्या इतिहासात नोंद होतील अशा गोष्टी सध्या 2022मध्ये घडत आहेत किंवा काही घडून गेल्या आहेत. त्या स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना माहीत असणं गरजेचं आहे, कारण त्याचा थेट संबंध हा तुमच्या परीक्षेमध्ये येतो. त्यामुळे सज्ञान IAS इन्स्टिट्यूट नेहमीच असे विषय तुमच्यासाठी घेऊन येत आहे. मागे सुद्धा आपण बरेच व्हिडिओ त्या संदर्भात बनवलेले आहेत. ते नक्कीच तुम्ही सगळे ऐकाल. तिथे लाईक शेअर सबस्क्राईब कराल यात मला शंका नाही. त्यामुळे नक्कीच पुन्हा भेटू